दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथाथा, तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमवू माथा। तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा, सोडविता दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता, मम चित्ता शमवी आता। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता। हे दत्तप्रभो, आपणच आम्हा सर्व जीवांचे नियामक आहात। जेव्हा आम्ही नियम्य आमच्या विकारांना बळी पडतो आणि आडवाटेला लागतो, तेव्हा आम्हाला अटकाव करण्यासाठी, प्रसंगी शासन करण्यासाठी आपण दंड हाती घेतला आहे। ते योग्यच आहे। त्या दंडाला सामोरे जातानाही आम्ही आपली प्रार्थना करीत आपल्या चरणी विनम्र होऊ। दुसरा कोणता पर्याय आमच्याकडे आहे? या उपरही देवराया, तू आम्हाला ताडण करशील तर आम्ही दुसऱ्या कोणाला बोलावणार? तुझ्या विना आमचा इतर कोणी वाली नाही। अशा रीतीने या कडव्यातही अनन्यताच दृढ केली आहे। दत्त भाव सुधारस स्तोत्रात हीच अगतिकता मार्मिकतेने व्यक्त केली आहे। लौकिक बालकाला माता आणि पिता असे दोनच पालक असतात। पालकातील एक रागावला तर बालक दुसऱ्याचा आसरा घेते। पण हे दत्त दयाघना, आमच्यासाठी या दोहोंच्या ठाई तूच एक आहेस। तरी तू निर्दयी होऊ नकोस। प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रारब्धानुसार अनुकूल किंवा प्रतिकूल असे प्रसंग येतातच। आपल्याच कर्मांची ती फळे असतात। सुखद घटनांचेही अभिमानाने श्रेय स्वतःकडे घेणारा जीव दुःख समोर आले की मात्र देवाने असे का केले असा त्यालाच जाब विचारायला येतो। अशा प्रसंगी देव आपल्याला कृपाळूपणे वळण लावित आहे अशी भावना ठेवून त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य आणि त्यातून योग्य तो धडा शिकण्याचा विवेक आपण देवाकडे मागावा। हाच उपदेश श्री स्वामी महाराज इथे करीत आहेत। तू नटसा हो निकोपी, दंडिताही आम्ही पापी, पुनरपि चुकत तथापि, आम्हावरी नच संतापी, गच्छत स्खलनम क्वापि, असे मानुनी नच हो कोपी, निज कृपालेशा ओपी, आम्हावरी तू भगवंता, मम चित्ता शमवी आता। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता। पुजाऱ्यांच्या हातून स्वारी उतरणे आणि श्री स्वामी महाराजांच्या मुखातून श्री दत्तप्रभूंच्या कोपाची अभिव्यक्ती होणे या अर्जुनाला युद्धाच्या आरंभीस होणाऱ्या मोहवश उपरतीसारख्याच प्रतिकात्मक आहेत। भगवद्गीता ही जशी मानव मात्रांना आध्यात्मिक मार्गदर्शन करते, त्याचप्रमाणे ही करुणा त्रिपदी ही सर्वच दत्तभक्तांना इहपर लौकिक सुखाचे साधन ठरते। पुजाऱ्यांवरचा राग सर्व संसारिकांना अनुभवायला येणाऱ्या दैवी कोपाचे प्रतिनिधित्व करतो। हा देवाचा राग खरा नसतो तर कृत्रिम असतो। ते रागाचे नाटक मात्र असते। कारुण्य सिंधू अत्रिनंदन कधीतरी आपल्या भक्तांवर रागवतील का? विस्तवाला स्पर्श करू पाहणाऱ्या बाळाला आई जशी रागावते ना, प्रसंगी मारतेही, तसाच भगवंत आम्हाला आमच्या अकल्याणापासून परावृत्त करण्यासाठी, आमच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कठोर होतो, दुःखाचा अनुभव करवितो। त्याच्या पोटी प्रेमच असते। संसारामधील सुखदुःखे आपलीच कर्मे असतात। ज्या अर्थी आपल्या जीवनात आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक दुःखे आली, त्या अर्थी ते आपलेच पाप मळले आहे। हे पाप प्रथम आपल्या बुद्धीत दुष्प्रवृत्तीच्या रूपाने येते, तीच दुःखाची वाट आहे। मानव मात्रात पाप आणि पुण्य सारख्याच प्रमाणात असतात असे शास्त्रात सांगितलेलेच आहे। म्हणून आम्ही पापी असा शब्दप्रयोग श्री स्वामी महाराजांनी केला आहे। वरचेवर दुःखाचे अनुभव येऊनही जोपर्यंत संचित पाप शिल्लक आहे ना, तोपर्यंत पुन्हा पुन्हा त्याच चुका आपण करीत असतो। ही मानवाची प्रमादशीलता ध्यानात घेऊन दत्तप्रभूंनी कोप न करता, होते एखाद वेळी चूक असा क्षमाशील विचार करून आमच्यावर आपल्या कृपेची स्वल्पांशानेही पाखरण करावी।
तीच आम्हाला सर्व प्रापंचिक कष्टातून तारून नेईल अशी प्रार्थना करावयाची आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तव पदरी असता ताताड मार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणि तान दूजा त्राता. निज बिरुदा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता, वळे आता आम्हावरता करुणाघन तू गुरुनाथा. मम चित्ता शमवी आता, शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवी आता. भक्ती म्हणजे देवाशी जुळणे, देवाशी संलग्न होणे. दास्य, सख्य, राग किंवा द्वेष अशा भावना देवाशी संबंध जोडणे म्हणजेच भक्ती. असा एखादा संबंध जुळला की भक्त देवाच्या पदरात पडतो, देवाच्या परिवारात मिळतो. अशा रीतीने एकदा देवाच्या पदरी रुजू झाल्यावर त्याचा सर्व भार देवावरच पडतो. जे असे भगवंताला शरण झाले ते कृतार्थ होणारच. सर्व धर्मांचा परित्याग करून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, असे गीतेचे अभिवचन प्रसिद्ध आहे. जाणता अजाणता असा भक्त जरी वाकड्या वाटेला लागला तरी त्या भक्ताला काळजीपूर्वक पुनश्च सन्मार्गावर आणणारा दत्तगुरूं वाचून दुसरा कोण आहे. त्या पतित पावन या बिरुदाचे श्री दत्तप्रभूंना स्मरण देऊन श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या कृपेची भीक मागण्यास सांगितले आहे. मग तो कारुण्य सिंधू सद्गुरुनाथ निश्चितच आपल्याकडे कृपाकटाक्ष करील. सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार, तव पदी अर्पू असार संसारा हित हा भार. परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो, आम्हा घलेश न बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता. मम चित्ता शमवी आता, शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवी आता. प्रारंभी ज्या कौटुंबिक नात्यांचा निराश केला आहे त्यांना इथे समारोपात संसारातून लादला गेलेला भार असे म्हणले आहे. जन्म मरण रूपी संसाराचे मूळ अज्ञात आहे. अविद्याजन्य मोहानेच संसाराचा आभास उपजला आहे. मायेच्या आवरण शक्तीने जीव आपले खरे शुद्ध, बुद्ध, अविनाशी, अविकारी, आनंदमय चेतन स्वरूप विसरून जाऊन त्याच मायेच्या विक्षेप शक्तीने भासावलेल्या बुद्धी, मन, इंद्रिये आणि देहादिनांचे आपले स्वरूप मानून आभासात्मक पंचभौतिक जगतात हरवून जातो. हा देह म्हणजेच मी आणि त्याचे संबंधीच माझे अशा संमोहात तो सापडतो. त्यांचे मिथ्यत्व ओळखून त्यांचा निराश करण्याचा विवेक या मोहग्रस्त जीवाकडे नाही. अशा या संसारजनित, संसार आहित आभासिक ओझ्याचा परिहार श्री दत्तप्रभूच करू शकतात. या ओझ्याखाली दबलेल्या हीन दीन शरणागताचा तोच खरा बंधू आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. या संतोक्तीशी जुळणारा उपदेश श्री स्वामी महाराज करीत आहेत. आमच्या संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध अशा सर्वही कर्मातून सतत उद्भवणाऱ्या पापांची आम्हा आश्रित दत्तभक्तगणांना यत्किंचितही बाधा होऊ नये यासाठी वासुदेव या मुद्रेने श्री स्वामी महाराज दत्तगुरूंची विनवणी करीत आहेत. षड ऐश्वर्य संपन्न गुरुराज दत्तात्रेया, आपल्या कोपाचा उपसंहार करा आणि आमच्या चित्ताला आपल्यापदी परमशांतीचा लाभ करून द्या. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा